आजचा विषय थोडा वेगळा आहे आणि कदाचित तुम्हाला वाटेल की हा फक्त फिजिकल गोष्टींशी रिलेटेड आहे. पण खरं सांगायचं तर हा विषय त्यापेक्षा खूप डीप आहे. प्रश्न साधा आहे. काही स्पर्श असे असतात का ज्यामुळे समोरची व्यक्ती स्वतःहून म्हणते, "अजून करा"? पण याचं उत्तर इतकं सिंपल नाही. कारण इथे फक्त स्पर्श नाही, इथे रिअल ह्युमन टच आहे, जो शरीरापेक्षा जास्त मनाला स्पर्श करतो. आजच्या काळात आपण सगळे इन्फॉर्मेशनने भरलेलो आहोत. सोशल मीडिया, मूव्हीज, इंटरनेट सगळीकडे इंटिमेसीबद्दल वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या जातात. आणि त्यातून एक इल्युशन तयार होतं की काही स्पेसिफिक टेक्निक्स असतात, काही सिक्रेट ट्रिक्स असतात, ज्या केल्यावर समोरची व्यक्ती लगेच इम्प्रेस होते, लगेच आनंदी होते. पण खरं जीवन तसं नसतं. रिअल लाईफमध्ये लोक इमोशन्सने चालतात, फीलिंग्सने कनेक्ट होतात आणि तिथे शॉर्टकट्स काम करत नाहीत. प्रॉब्लेम इथे सुरू होते जेव्हा लोक फक्त फिजिकल ॲस्पेक्टवर फोकस करायला लागतात. त्यांना वाटतं की जर त्यांनी काही स्पेसिफिक पॉइंट्स किंवा मेथड्स फॉलो केल्या तर त्यांना एक्सपेक्टेड रिॲक्शन मिळेल. पण मग रिॲलिटी वेगळी असते. पार्टनर कधी रिस्पॉन्ड करत नाही, कधी डिस्कनेक्ट वाटतं, कधी ऑकवर्डनेस येते आणि मग कन्फ्युजन वाढत जातो. मी काहीतरी चुकीचं करतोय का? खरं तर प्रॉब्लेम टेक्निकमध्ये नसतो, प्रॉब्लेम अंडरस्टँडिंगमध्ये असतो. आपण समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याऐवजी आपण प्री डिटर्मिन्ड एक्सपेक्टेशन्स घेऊन जातो. आपल्याला वाटतं की समोरची व्यक्ती एक्झॅक्टली तसं रिॲक्ट करेल जसं आपण पाहिलं किंवा ऐकलं आहे. पण प्रत्येक माणूस वेगळा असतो, त्याच्या भावना वेगळ्या असतात, त्याचा कम्फर्ट वेगळा असतो. आता रिझन समजून घेऊया. असं का होतं? कारण इंटिमेसी ही फक्त बॉडीची गोष्ट नाही, ती माइंड आणि इमोशन्सची सुद्धा गोष्ट आहे. जेव्हा दोन लोक एकमेकांशी कनेक्ट होतात तेव्हा ते फक्त फिजिकल लेवलवर कनेक्ट होत नाही, ते इमोशनली आणि मेंटली सुद्धा कनेक्ट होतात. आणि हा कनेक्शन जितका स्ट्रॉंग असतो तितका सिम्पल स्पर्शसुद्धा पॉवरफुल वाटतो. रिअल ह्युमन टच म्हणजे काय? तो असा स्पर्श आहे जो फक्त शरीराला नाही तर मनाला फील होतो. जिथे घाई नसते, प्रेशर नसतो, एक्सपेक्टेशन नसते, फक्त अंडरस्टँडिंग असते. जेव्हा तुम्ही पार्टनरच्या जवळ जाता तेव्हा तुमचा इंटेन्शन महत्त्वाचा असतो. तुम्ही तिला इम्प्रेस करण्यासाठी काही करताय का, की जेन्युइनली कनेक्ट होण्यासाठी? ट्रूथ असा आहे की ती स्वतः म्हणेल अजून करा. हा मोमेंट कोणत्याही ट्रिकमुळे येत नाही. तो मोमेंट नॅचरली येतो जेव्हा ती कम्फर्टेबल असते, जेव्हा तिला सेफ वाटतं, जेव्हा तिला वाटतं की तुम्ही तिला समजून घेत आहात. तो एक इमोशनल रिस्पॉन्स असतो जो ट्रस्टवर बिल्ड होतो. बऱ्याच वेळा छोट्या छोट्या गोष्टी जास्त इम्पॅक्ट करतात, जसं की तिचं ऐकणं, तिच्या फीलिंग्सला रिस्पेक्ट देणं, तिच्या मूडला समजून घेणं. कधीकधी फक्त तिच्या जवळ बसणं, हात धरून ठेवणं किंवा शांतपणे वेळ घालवणंसुद्धा खूप पॉवरफुल असू शकतं. कारण इंटिमेसी ही फक्त ॲक्शन नाही, ती प्रेझन्स आहे. सॉल्युशन काय आहे? जर तुम्हाला खरंच तुमच्या रिलेशनशिपमध्ये बेटर कनेक्शन तयार करायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे घाई सोडा, स्लो व्हा, पार्टनरला ऑब्झर्व करा, तिच्या रिॲक्शन्सकडे लक्ष द्या. ती कम्फर्टेबल आहे का? ती एंगेज होतीये का? हे सगळं नोटीस करा. दुसरी गोष्ट कम्युनिकेशन. हे ऑकवर्ड वाटू शकतं, पण हेच सगळ्यात पॉवरफुल आहे. साध्या शब्दात विचारणं, तुला ठीक वाटतंय ना? तुला काय आवडतं? हे ट्रस्ट बिल्ड करतं. जेव्हा समोरची व्यक्ती फील करते की तिचं मत इम्पॉर्टंट आहे तेव्हा ती नॅचरली जास्त ओपन होते. तिसरी गोष्ट रेस्पेक्ट आणि कन्सेंट. कोणताही स्पर्श तेव्हाच मिनिंगफुल असतो जेव्हा दोघांची इच्छा असते. जर तुम्ही पार्टनरच्या कम्फर्टला प्रायोरिटी दिली तर ती स्वतःहून तुमच्याकडे अट्रॅक्ट होते. फोर्स किंवा प्रेशरने काहीही टिकत नाही. आणि शेवटी फोकस टेक्निकवर नाही, कनेक्शनवर ठेवा. कारण
परफेक्ट टेक्निक काही नसते, पण परफेक्ट अंडरस्टँडिंग असते. आणि जेव्हा हे अंडरस्टँडिंग तयार होतं तेव्हा इंटिमेसी एफर्टलेस होते. आता एक गोष्ट समजून घ्या, इंटिमेसी ही फक्त शरीराची रिॲक्शन नसते, ती मनाची प्रोसेस असते. जेव्हा आपण रिअल ह्युमन टचबद्दल बोलतो तेव्हा आपण खरं तर मेंदू, भावना आणि अनुभव यांच्या कॉम्बिनेशनबद्दल बोलतो. कारण आपल्या शरीरात जे काही फील होतं त्यामागे कंट्रोल मेंदूचाच असतो आणि मेंदू तेव्हाच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतो जेव्हा त्याला सेफ्टी, कम्फर्ट आणि ट्रस्ट जाणवतं. सायकोलॉजी सांगते की स्त्रिया इंटिमेसीमध्ये इमोशनल सिक्युरिटीला खूप महत्त्व देतात. म्हणजेच तिला जर असं वाटलं की ती जज होणार नाही, तिच्यावर प्रेशर नाही आणि तिच्या फीलिंग्सला रिस्पेक्ट मिळतोय, तर तिचं मन नॅचरली ओपन होतं. आणि जेव्हा मन ओपन होतं तेव्हा शरीरसुद्धा त्याला रिस्पॉन्ड करतं. म्हणूनच अनेक वेळा सिम्पल, जेंटल आणि केअरिंग स्पर्श जास्त पॉवरफुल ठरतो. कारण त्यामध्ये इंटेन्शन क्लिअर असतो, मी तुला समजून घेतो. पण इथेच सगळ्यात जास्त चुका होतात. पहिली मोठी चूक म्हणजे कंपॅरिझन. लोक मूव्हीज, रील्स किंवा दुसऱ्यांच्या एक्सपिरियन्सेस बघून स्वतःचं रिलेशनशिप कंपेअर करतात. त्यांना वाटतं की तिथे असं होतं, मग माझ्याकडे का नाही? पण ते विसरतात की प्रत्येक रिलेशनशिप युनिक असतो. जे बाहेर दिसतं ते नेहमी खरं नसतं. दुसरी चूक म्हणजे परफॉर्मन्स प्रेशर. काही जण इंटिमसीला एक परफॉर्मन्स समजतात, जिथे त्यांना काहीतरी प्रूव्ह करायचं असतं. आणि जेव्हा तुम्ही प्रूव्ह करण्याच्या माइंडसेटमध्ये जाता तेव्हा तुम्ही नॅचरली कनेक्ट होणं विसरता. तुमचं लक्ष फील करण्यावर नसतं, तर परफेक्ट दिसण्यावर असतं. आणि हेच कनेक्शन तोडतं. तिसरी मोठी चूक म्हणजे कम्युनिकेशन टाळणं. खूप लोकांना वाटतं की हे विषय बोलायचे नसतात किंवा बोलले तर ऑकवर्ड वाटेल. पण खरं सांगायचं तर सायलन्स हीच सगळ्यात मोठी प्रॉब्लेम बनते. कारण जेव्हा तुम्ही बोलत नाही तेव्हा मिसअंडरस्टँडिंग्स वाढतात. तुम्हाला वाटतं की समोरच्याला सगळं समजतंय, पण तसं नसतं. आणखी एक सटल मिस्टेक म्हणजे इम्पेशन्स. आजच्या फास्ट लाईफमध्ये सगळ्यांना इन्स्टंट रिझल्ट्स हवे असतात. पण इंटिमेसी ही अशी गोष्ट आहे जी टाईम घेते. कनेक्शन बिल्ड करायला वेळ लागतो, ट्रस्ट तयार व्हायला वेळ लागतो. आणि जेव्हा तुम्ही घाई करता तेव्हा तुम्ही प्रोसेस एन्जॉय करत नाही आणि समोरच्यालाही ते फील होतं. आता प्रॅक्टिकल इम्प्रूव्हमेंटकडे येऊया. जर तुम्हाला खरंच तुमच्या रिलेशनशिपमध्ये रिअल ह्युमन टच डेव्हलप करायचा असेल तर काही सिम्पल पण पॉवरफुल गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, प्रेझेन्स. जेव्हा तुम्ही पार्टनरसोबत असता तेव्हा पूर्णपणे प्रेझेंट राहा. मोबाईल, डिस्ट्रॅक्शन्स बाजूला ठेवा. कारण अटेन्शन ही सुद्धा एक प्रकारची इंटिमेसी आहे. दुसरी, लिसनिंग. फक्त ऐकणं नाही तर समजून घेणं. तिच्या बोलण्यातले इमोशन्स पकडणं. कधीकधी ती डायरेक्ट सांगणार नाही, पण तिच्या टोन, एक्सप्रेशन्स, बॉडी लँग्वेजमध्ये खूप काही असतं, ते ऑब्झर्व करा. तिसरी, स्मॉल जेस्चर्स. इंटिमेसी ही मोठ्या ॲक्शन्समध्ये नसते, ती छोट्या छोट्या जेस्चर्समध्ये असते. जसं की अचानक तिचं कौतुक करणं, तिची काळजी घेणं, तिच्यासोबत क्वालिटी टाईम घालवणं. हे सगळं इमोशनल बॉन्डिंग स्ट्रॉंग करतं. चौथी, पेशन्स आणि रिधम. प्रत्येक व्यक्तीचा कम्फर्ट लेवल वेगळा असतो, त्यामुळे एक नॅचरल रिधम तयार होऊ द्या. घाई करू नका. जेव्हा तुम्ही फ्लोमध्ये जाता तेव्हा सगळं नॅचरली बेटर होतं. पाचवी, ऑनेस्ट कम्युनिकेशन. सिम्पल आणि क्लिअर राहा. तुला काय आवडतं? मी काही बदल करू का? हे विचारणं कमजोरी नाही तर मॅच्युरिटी आहे. आणि यामुळे ट्रस्ट एक्सपोनेन्शियली वाढतो. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, सेल्फ अवेअरनेस. स्वतःला समजून घ्या. तुमचे इंटेन्शन्स काय आहेत? तुम्ही खरंच कनेक्ट होण्यासाठी काही करताय का की फक्त रिझल्ट मिळवण्यासाठी? कारण इंटेन्शन क्लीन असेल तर ॲक्शनसुद्धा नॅचरली जेन्युइन होतात. शेवटी एक स्ट्रॉंग ट्रूथ. ती स्वतः म्हणेल अजून करा, हा गोल नसावा. तो एक बाय प्रॉडक्ट असतो. जेव्हा कनेक्शन डीप असतो, अंडरस्टँडिंग स्ट्रॉंग असते आणि ट्रस्ट सॉलिड असतो, तेव्हा असे मोमेंट्स नॅचरली क्रिएट होतात. ते फोर्स करता येत नाहीत,
ते अर्न करावे लागतात. म्हणूनच फोकस बदलण्याची गरज आहे. टेक्निकपासून कनेक्शनकडे, स्पीडपासून पेशन्सकडे आणि एक्सपेक्टेशनपासून अंडरस्टँडिंगकडे. कारण जेव्हा तुम्ही खरंच समोरच्या व्यक्तीला फील करता, तिच्या इमोशन्सला रिस्पेक्ट देता, तेव्हा इंटिमेसी फक्त फिजिकल राहत नाही, ती एक एक्सपिरियन्स बनते. आणि जेव्हा हा एक्सपिरियन्स जेन्युइन असतो, तेव्हा शब्दांची गरज पडत नाही. रिॲक्शन स्वतःहून येतो, कनेक्शन स्वतःहून वाढतो आणि रिलेशनशिप एक वेगळ्याच लेवलवर जातो. शेवटी एवढंच, परफेक्ट मोमेंट तयार करण्याचा प्रयत्न करू नका. परफेक्ट अंडरस्टँडिंग तयार करा. कारण मोमेंट येतो आणि जातो, पण अंडरस्टँडिंग टिकते. जर तुम्हाला अशीच रिअल, डीप आणि प्रॅक्टिकल रिलेशनशिप आणि सेक्स एज्युकेशन रिलेटेड माहिती हवी असेल, जी खरंच तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड करेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.